विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। दक्षिणे लक्ष्मणोर्यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं तात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरित्वा वसावे ह्या दासबोधासित्वा बोध व्हावे अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। महारुद्र हनुमान की जय। सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रहलाद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। श्रीराम समर्थ। श्रीराम समर्थ। परमपूजनीय सद्गुरूंच्या असीम कृपेने ग्रंथराज दासबोध चिंतन या मालिकेअंतर्गत आज आपण दासबोधातल्या पहिल्या दशकातल्या चौथ्या समासाचं काही चिंतन काही वेळ करणार आहोत। समासाचं नाव सद्गुरु स्तवन असं आहे। रामदास स्वामींनी सद्गुरूंचं स्तवन या समासात मांडलेलं आहे। आधीच्या दोन समासांचा आपल्याला जो अनुभव आहे, ग्रंथारंभ लक्षण आपण विचार बाजूला ठेवू, पण स्तवनांच्या एकंदर निरूपणाला प्रारंभ केल्यानंतर रामदास स्वामींनी शारदा स्तवन, त्याच्या आधी गणेश स्तवन अशी दोन स्तवन आपल्या समोर या दशकात मांडली। आणि त्या दोन्ही समासांचा आढावा घेताना असं आपल्या लक्षात आलं की समर्थांनी गणेशाचं शारदेचं काही वर्णन आपल्यासमोर मांडलं आहे आणि त्यांना स्तवन केल्याशिवाय पुढे काही करता येत नाही, ती आपली रीत आहे सनातन वैदिक धर्माची। आणि त्यात गणेशाच्या सगुण मूर्तीचं काही वर्णन आलं, शारदेच्या सगुण मूर्तीचं वर्णन आलं आणि त्यामुळे या समासाचं एकंदर जे नाव आहे सद्गुरु स्तवन, त्यामुळे असं साहजिकपणे चित्तामध्ये येतं की आता सद्गुरूंचे वर्णन करतील हे सगुण रूपात। अनेक धर्मग्रंथांनी सद्गुरूंच्या सगुण रूपाचं खूप वर्णन केलंय। स्वतः रामदास स्वामींनी केलंय, माऊलींनी केलंय, श्रीमद आद्य शंकराचार्यांनी केलेलं आहे। सद्गुरु तत्व जेव्हा एखाद्या देहाचा आश्रय घेऊन असतं त्यालाही आपण सद्गुरू म्हणतो, तो आपला प्रघात आहे। संप्रदाय तसे असतात, संप्रदायामध्ये अनेक सद्गुरू त्या संप्रदायात त्या काळात विद्यमान असतात आणि सद्गुरू आणि सच्शिष्य असा संबंध परमार्थामध्ये दोन शब्द फार महत्वाचे आहेत। पुढे सच्शिष्याचं पण निरूपण येणार आहे, पण अगदी स्तवनांच्या समासामध्ये रामदास स्वामींनी सद्गुरु स्तवन असं लिहिलेलं आहे। आणि जी अपेक्षा आपण गणेश स्तवनानी किंवा शारदा स्तवनात ऐकली आणि केली तशी या समासात काही ती पूर्ण होत नाही। त्याचं कारण आहे श्रोते हो, सद्गुरु स्तवन समासामध्ये सद्गुरूचं जे खरात मूळ रूप आहे त्याला स्वरूप म्हणतात। सद्गुरुं ज्ञानदम वंदे किंवा ब्रह्मानंदम परमसुखदम गुरुगीतेप्रमाणे हे सद्गुरूंचं यथार्थ वर्णन आहे। पण तरी देखील रामदास स्वामींनी स्वतः या समासाला सद्गुरु स्तवन असं नाम दिलेलं आहे, त्यांचं स्तवनच आहे।
आणि ती परंपरा आहे की सद्गुरूंचं स्तवन करावं. गणेश शारदाश्चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतम गुह्यम सर्वम मे रघुनंदन, असं जेव्हा रामदास स्वामी म्हणतात तेव्हा गणेश, शारदा आणि श्री सद्गुरू यांचं स्तवन करावं अशा प्रघाताप्रमाणे ते वर्णन आहे. पण आपल्याला असं वाटतं की आता खूप सद्गुरूंचं वर्णन येईल, सगुण वर्णन येईल की त्यांचं पूजा कशी करावी, त्यांना हार कसा घालावा, आमचे सद्गुरू कसे आहेत, किती कोमल आहेत, किती छान बोलतात, किती चांगला उपदेश करतात, त्यांची वाणी किती छान आहे, त्यांचं आचरण किती छान आहे, त्यांचा किती प्रयोगशील अध्यात्माचा प्रयोग आहे, सतत करीत असतात काही ना काही. असं सद्गुरूंचं स्तवन या समासामध्ये येईल अशी आपली सर्वांची एक भाबडी म्हणा की एक पारमार्थिक अपेक्षा असते. ती अगदी बरोबरही आहे. अनेक धर्मग्रंथांमध्ये तशी स्तुती कवन केली आहेत, सर्व आचार्यांनी संतांनी ती केलेली आहे. पण या समासामध्ये अभ्यासाचा आयाम आहे म्हणून हा समास एकंदर 31 ओव्यांचा आहे. रामदास स्वामींजवळ काही शिष्य आले असतील, बसले असतील, गुरु शिष्य संवाद रूपाने हा ग्रंथ असल्यामुळे की महाराज तुम्ही गणेश स्तवन सांगितलं, छान आवडला, गणपती स्तुती कशी करावी आणि गणपती स्तुती का करावी हेही तुम्ही गणेश स्तवनाच्या अंतिम ओळीत सांगितलं. ऐसा गणेश मंगळमूर्ती तो म्यास तविला यथामती, वांछा धरुणी चित्ती परमार्थाची श्रीराम. ज्याला परमार्थ करण्याची इच्छा आहे, देव जोडावा अशी इच्छा आहे, नरतनूचं काही सार्थक करून घ्यावं अशी इच्छा आहे, ते परमार्थामध्ये येईलच. ते परमार्थ स्तवनामध्ये त्यांनी गणेश स्तवन केलं पाहिजे. वांछा धरुणी चित्ती परमार्थाची श्रीराम, शारदा स्तवनामध्ये शारदेचं स्तवन झालं. आणि आता गणेश स्तवनाचा, सद्गुरु स्तवनाचा प्रारंभ करताना रामदास स्वामींकडे शिष्य आले, महाराज गणेश स्तवन शारदा स्तवन आपण सांगितलं, सद्गुरु स्तवन आपण सांगणार आहात, आम्हाला खूप आनंद होता, आमचं भाग्य आहे की आपल्या मुखातून सद्गुरूंचं काही वर्णन आम्हाला ऐकायला मिळेल. आणि अपेक्षा सर्वांची की आता हे त्यांचे सद्गुरू म्हणजे कोण, रामदास स्वामींचे साई अम्मासी हनुमंत, त्यांच्या ओव्या आहेत. हनुमंता मुझी कुळवल्ली रामन मंडपा वेला गेली, त्यातल्या ओव्या आहेत. साई अम्मासी हनुमंत आराध्य दैवत श्री रघुनाथ, श्री गुरु श्रीराम समर्थ काय उणे दासासी. त्यांचे सद्गुरू प्रभू श्रीरामचंद्र स्वतः आहेत या अवतारामध्ये. त्यामुळे असं श्रोत्यांना आता वाटतंय की हे आता रामाचं काही सगुण रूपातलं वर्णन करतील. तर सद्गुरू रामदास स्वामींनी शिष्यांना सांगितलं, आता सद्गुरू वर्णवेना. शिष्य अचंब्यात पडले. निरूपण सुरू झालाय, गुरु शिष्य संवाद रूपाने आहे आणि समासाचा प्रारंभ आता सद्गुरू वर्णवेना. आणि रामदास स्वामी शिष्यांना म्हणाले की सद्गुरूंचं वर्णन नाही करतायत. श्रोते हो, या समासामध्ये 31 ओव्या आहेत. मी बोललो आपल्याला, त्यापैकी ही पहिल्या ओळीचं पहिलं चरण आहे. खरं म्हणजे हा संपूर्ण सद्गुरु स्तवनाचा जो समास आहे, या पहिल्या 2 ओव्यांमध्ये सद्गुरु स्तवनाचं निरूपण पूर्ण होत आहे. दुसऱ्या चरणाला आपण थोड्या वेळाने स्पर्श करू. थोडासा डोळ्यासमोर असा कल्पनेने प्रसंग आणू आपण की शिवथर घळीमध्ये रामदास स्वामींसमोर अनेक शिष्य जमा झाले आहेत आणि विचारतात, महाराज आपण ज्ञानी आहात, आतापर्यंत पुष्कळ उपदेश आम्हाला केला, तोपर्यंत करुणाष्टक, आत्माराम, मनाचे श्लोक, हे सगळं खूप सांगून झाले, अभंग रचना झालेली आहे, काही प्रासंगिक कवनं झाली आहेत, स्फुट अभंग झालेले आहेत. त्यामुळे आपल्याला सगळं ज्ञान आहे महाराज. लहानपणी रामरायाचा अनुग्रह आहे, टाकीला पुरस्चरण झाला आहे, देशकाल परिस्थिती अवलोकन झालेली आहे, निरीक्षण आहे. आणि त्यामुळे आता आपण सद्गुरु स्तवनामध्ये आम्हाला काहीतरी सद्गुरूंचं छानपैकी वर्णन सांगाल अशा अपेक्षेने श्रोते बसलेले आहेत. आणि रामदास स्वामी म्हणतात, आता सद्गुरु वर्णवेना. शिष्य थोडा विस्मयतेने पाहायला लागले असतील त्याला त्यावेळेला सुद्धा, पण त्याचं उत्तर रामदास स्वामींनी पुढे दिलं आहे श्रोते. पहिल्या ओळीच्या दुसऱ्या चरणामध्ये मी सद्गुरूंचं वर्णन का करू शकत नाही, याचं उत्तर रामदास स्वामींनी दिलंय. दुसरं चरण आपण पाहू आणि मग थोडंसं चिंतनात जाऊ. पण सगळा 31 ओव्यांच्या पूर्ण आशय आपल्याला पाहणं आपल्या उपलब्ध वेळेत नाही होणार आहे तेवढं. पण एकंदर समासाचा आशय काय हे जरी आपल्याला
आपल्या पदरात पडलं तरी पुष्कळ चांगलं आहे. समर्थांनी उत्तर दिलं. श्रोत्यांनी विचारलं, सद्गुरूंचं वर्णन सांगा, स्तवन सांगा. आता सद्गुरू वर्णवेना. शिष्यांनी पाहिल्यानंतर रामदास स्वामींनी लगेच ओवीचं दुसरं चरण लिहिलंय, जेथे माया स्पर्शो सकेना. ओवी पूर्ण केली. ओवी पूर्ण म्हणू आपण एकदा आणि मग चिंतनात जाऊ. आता सद्गुरू वर्णवेना, जेथे माया स्पर्शो सकेना, ते स्वरूप मज अज्ञाना काय कळे शिरा. काय नम्रतेची भावना आहे. मज अज्ञाना काय कळे. रामदास स्वामींसारखा एक साक्षात्कारी संत स्वतःला अज्ञानी म्हणून घेतात. वास्तविक त्यांचं अज्ञान कधीच मावळलेलं आहे, पण ही आपल्यासाठी ओवी आहे. ज्याला कुणाला सद्गुरूंचं स्तवन करायचं आहे, सद्गुरू पदाचं स्तवन करायचं आहे, त्याच्यासाठी हा समाज एक आदर्श समाज आहे. अर्थात ती आज आपली योग्यता पात्र नाही आहे, आपण पामर गटात आहोत, अज्ञानी आहोत. पण सद्गुरूचं नेमकं, सद्गुरू पदाचं नेमकं काय वर्णन आहे ते जरी आपल्या एकदा लक्षात आलं की इथपर्यंत आपला प्रवास आपल्याला परमार्थामध्ये करायचा आहे. अन्यथा परमार्थाच्या क्षेत्रामध्ये सद्गुरू, सच्शिष्य, अनुग्रह असे अनेक जे शब्द येतात ते आम्हाला गोंधळात टाकतात. सगळ्यांनाच टाकतात तो गोंधळ. अर्थात उच्च अधिकारी साधकांबद्दल हे बोलणं नाही चाललंय. असे अनेक अधिकारी साधक आहेत, नेहमीच असतात, आजही असतील. कल्याण स्वामींसारखे सुद्धा काही असतील. अगदी समर्थांची अनुभूती घेतलेले आलेले हे काही साधक या समाजामध्ये आज आहेत. असं त्यांना वंदन आहे आपलं. आपला विचार करून आपण सांगतो आहे की 2 चरणात त्यांनी म्हटलं, जेथे माया स्पर्श सकेना. दुसऱ्या चरणात, पहिल्या ओळीच्या दुसऱ्या चरणात रामदास स्वामी. म्हणून थोडासा विचार करणं क्रमप्राप्त आहे. परमात्मा जेव्हा हे सगळे सृष्टी उत्पन्न करतो तेव्हा परमात्मा, मुळात परमात्मा ज्याला नारायण असं म्हणतात, तो निरुपाधिक ब्रह्म असा ओळखला जातो. 2 शब्द जरा नवीन आपल्याला लक्षात ठेवायचे. आणि मग त्यांनी सगळी सृष्टी निर्माण केल्यानंतर या सृष्टीच्या एकंदर व्यवहारासाठी, सुव्यवहारासाठी एक तर भगवंतांना स्वतः अवतार घ्यावा लागतो. यदा यदाई धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं. मी अवतार घेतो अर्जुना. आणि तसं नसेल तर आत्मज्ञानी चौकडी संत हे माझी रूपडी असं माऊलींनी म्हणतात. संत अवतार घेत असतात. संत अवतार घेतात ते सगळ्या समाजापेक्षा नक्कीच मोठे असतात, फार मोठे असतात. आणि आपल्यापेक्षा जो मोठा असतो ज्ञानानी, वयानी, आधी ज्ञानानीच या ठिकाणी अर्थ आहे, त्याला परमार्थाच्या क्षेत्रामध्ये जो आपल्यापेक्षा अधिकाराने, साधनेनी, ज्ञानानी मोठा आहे त्याला गुरु म्हणतात. विवेकानंद स्वामींना अमेरिकेत त्यांनी गुरु या विषयावर प्रवचन केलं होतं. आहे त्याचं पुस्तकही आहे. माय मास्टर नावाचं इंग्रजीत पुस्तक आहे आणि माझे गुरुदेव असं मराठीत त्याचा अनुवाद आहे. त्या पुस्तकात ते आलं आहे. आपला लहानसा प्रसंग थोडक्यात पाहायचा आहे. त्यांना कोणी विचारलं की महाराज गुरु म्हणजे काय नेमकं. त्यांनी अगदी थोडक्यात संक्षेपाने पण टू द पॉइंट उत्तर दिलंय बघा. त्यांनी उत्तर दिलं, जो कधीही केव्हाही कोणाही पेक्षा लहान नसतो त्याला गुरु म्हणतो. किती छान आहे. कारण गुरु किती मोठा हे अगदी त्या 1-1.5 मिनिटात त्या ज्यांनी प्रश्न केला त्याला ते कसे काय सांगू शकणार. पण त्यांनी थोडक्यात किती छान उत्तर दिले. जो कधीही केव्हाही कोणाही पेक्षा लहान नाही त्याला गुरु म्हणतात. गुरु शब्दाची व्याख्या तशी आहे. गुरु म्हणजे मोठेपणा. गुरु म्हणजे मोठेपणा म्हणजेच गुरु. आणि हे त्यांनी दिलेलं उत्तर जे आहे ते गुरुची महती सांगणार आहे. आता खूप मोठा ज्ञानाने आणि ज्याला सतचा अनुभव आलेला आहे, सत, त्या सच्चित आनंदाचा म्हणा, हे 3ही शब्द वापरले तरी चालतं किंवा त्यातला एक जरी आपण मानला तरी चालतं. मोठा आणि सतचा अनुभव आलेला हा, म्हणून त्याला प्रत्यय लागून सद्गुरु. सद्गुरु जो आपल्यापेक्षा मोठा आहे ना, आपल्याला सवय असते व्यवहारामध्ये की आपल्यापेक्षा जो मोठा आहे किंवा त्याचं वर्णन करण्याची फार सवय असते आपल्याला. किंवा आपल्याला जे आवडलं,
गुणांनी आपल्यापेक्षा मोठा आहे, रूपांनी मोठा आहे, अधिकारांनी मोठा आहे, त्याचं वर्णन करायला आपल्याला आवडतं आणि आपण ते करत असतो कोणाही जवळ. व्यवहारात सुद्धा खूप वर्णन करण्याची सवय असते आपल्याला. प्रत्येक गोष्टीचं वर्णन करतो. जी गोष्टी माझ्या संबंधात आली, मला आवडली, ती आपण दुसऱ्याला समजावून सांगायचा प्रयत्न करतो. पण नेमकं आपल्या समजावून सांगण्याने त्याला लक्षात येईल असं कधीही नसतं यशोते. कारण कधीही व्यवहारात सुद्धा कोणत्याही गोष्टीचं मोठेपणा किंवा वर्णन, त्या मोठेपणाचं वर्णन हे यथार्थपणे नाही करता येत. त्याला त्रुटी पडतात, कारण त्या शब्दांनी करावं लागतं आणि शब्दांना त्रुटी असतात, मर्यादा असतात. काही त्रुटी म्हणजे मर्यादा असतात त्याला काही. त्यामुळे यथार्थ वर्णन नाही करतात. आपण शेवटी म्हणतोय की त्यापेक्षा तुम्ही स्वतः जाऊन बघा ना. मी एक छोटंसं उदाहरण सांगतो, एक लहानसं. आम्ही काही वर्षांपूर्वी आमच्या मुलाकडे अमेरिकेत गेलो होतो आणि मुलाने आम्हाला म्हटलं, बाबा अमेरिकेत तुम्ही आले, काहीच महिन्यांकरता आले, तर आपण तरी इकडे राहतो कॅलिफोर्नियात, पण तुम्हाला आम्ही नायगरा दाखवतो. आमच्या भाच्याबरोबर आम्ही नायगरा या ठिकाणी पाहायला गेलो. एक निसर्गाचा अभूतपूर्व आविष्कार नायगराच्या स्वरूपाने आहे. जसं आपल्याही देशामध्ये अनेक आविष्कार निसर्गाचे असे आहेत की ज्याचं वर्णन नाही करता येत. अतर्क्य महिमा तुझ्यासारखं. तिकडनं आलो आम्ही परत. खरंच छानच आहे निसर्गाचं जे बहारीचं वर्णन, तर परमात्म्याचंच ते एक रूप आहे. अत्यंत उंचावरून एक धबधबा पडतो. फॉल म्हणजे धबधबा, प्रपात, निसर्ग सौंदर्य आहे. त्याचे तुषार उडतात अंगावरती वगैरे वगैरे. खूप तिथला विहार करावा लागतो, नौका विहार, नौटीत जावं लागतं, लिफ्ट वगैरे आहे. बराच वेळ तिथे आपण रमतो. निसर्गाचं हे रूप पाहून ज्यांना ईश्वर प्रिय आहे, देव प्रिय आहे, त्यांचं मस्तक अगदी कृतज्ञतेने नमतं की देवा काय तुझी निर्मिती आहे, किती सुंदर दृश्य आहे. अंतःकरणात साठवलं जातं. आम्ही गेलो, आलो परत. आम्हाला ते खूप दिवस आठवत होतं. मग कुणाला आम्ही सांगावं की आम्ही अमेरिकेत गेलो ना, नायगरा पाहिला. आणि जे कधी गेलेले नाही त्यांनी सहज विचारावं, काय कसा आहे हो, कसा आहे. मग आम्हाला एक सवय लागून गेली. 2-4 महिने ती खूप टिकली आमची. आल्यानंतर आम्ही जो जो भेटेल त्याला नायगराचं, कारण तसं तर इतर खूप पाहिलं अमेरिकेत, पण त्यातल्या त्यात अमेरिकेत पाहिलेल्या सगळ्या स्थूल गोष्टींमध्ये सर्वात मोठा नायगरा, मोठा, सुंदर, चांगला निसर्गाचा आविष्कार. तर इतरांना आम्ही वर्णन करून सांगायचं, इतक्या उंचून पडतो, इतकी मज्जा येते, अंगावर तुषार पडतात, तो असं आहे, असं अंतर आहे, तसं अंतर आहे. तर लोक खोदून खोदून विचारायचे ते नेमकं किती अंतर आहे, आपल्याला किती उंचावरून तो दिसतो, खरंच चांगला दिसतो का, अंगावर तुषार कसे येतात. आणि शेवटी मग त्यांचे प्रश्न ऐकून ऐकून आपण तर नीट त्याचा मोठेपणा सांगितलाय, त्यांना तो नाही तेवढा कळला पटला. म्हणतात म्हणजे नेमका कसा आम्हाला कळत नाही. शेवटी मी कंटाळून म्हणा प्रेमानेच, एक काम करा, तुम्ही लवकरात लवकर अमेरिकेला जा आणि प्रत्यक्ष नायगरा बघून घ्या. मला मुद्दा बोलायचा आहे, व्यवहारात सुद्धा जी गोष्ट खूप मोठी आहे, मला आवडलेली आहे, तिच्या वर्णनात मी जर पडलो तर त्याचं वर्णन यथार्थपणे करता येत नाही. शेवटचं वाक्य हेच येतं, की तुम्ही स्वतः जाऊन पहा, अनुभव घ्या, म्हणजे तुम्हाला नीट कळेल. साक्षात्कार त्याला म्हणतात. साक्षात्काराशिवाय खरी अनुभूती येत नाही. आता सद्गुरु वर्णवेना. रामदास स्वामींना शिष्यांनी म्हटलं तुम्हाला सांगता येत नाही का, असं नाही म्हटलंय. त्यांना सांगता येणार आहे, त्यांचा तो अधिकार आहे, त्यांना तो अनुभव आलेला आहे. पण तरी देखील त्यांनी चरण वापरलेला आहे, आता सद्गुरु वर्णवेना. हे सद्गुरु तत्वाविषयी बोलणं चाललं आहे श्रोते. आणि सगळ्या सद्गुरु स्तवन समासामध्ये रामदास स्वामींनी सद्गुरु हे जे तत्वरूपानी आहेत, आणि सद्गुरु हे मुळात तत्वच आहे. तत्व शब्दाचा अर्थ आहे तत्. तत् म्हणजे ते, आणि त्व म्हणजे पणा, नानात्व, नानापणा, सुगंधत्व, सुगंधीपणा. त्व म्हणजे पणा, ते पणा, याचा अर्थ निव्वळ तेच, केवळ तेच, तिथे काही भेसळ मिसळ नाही. आणि म्हणून श्रुतींनी सद्गुरु पदाचं म्हणा, ब्रह्मवस्तूचं म्हणा, एकच वर्णन केलेलं आहे, एकमेवा द्वितीयम. एकमेवा द्वितीयम ते असल्यामुळे दुसरा तिथे स्पर्शच नाही कशाचा.
निर्गुण ब्रह्माबद्दल बोलणं चाललंय. सद्गुरु तत्वाचं स्तवन या ठिकाणी रामदास स्वामींनी केलंय. त्यांनी समास लिहून त्याला नाव दिलंय सद्गुरु स्तवन. हेच खरं यथार्थ स्तवन सद्गुरूंचं होईल. कोणतं? आता सद्गुरु वर्णवेनहा, हे सद्गुरूंच्या वर्णनाचं श्लोक. मग त्याची कारण मीमांसा रामदास स्वामींनी करण्याकरता दुसऱ्या चरणाला स्पर्श केला आहे, जेथे माया स्पर्श सकेना. पुढे ही सगळी निरूपणं ज्ञानदशकामध्ये खूप विस्ताराने आपल्याला ऐकायची आहेत, अभ्यास करायचा आहे. तूर्त आज सद्गुरु स्तवनाचा प्रारंभ म्हणून थोडक्यामध्ये ही कल्पना काही आपण समजावून घेऊ. निरुपाधिक ब्रह्म, सोपाधिक ब्रह्म. सोपाधिक ब्रह्म श्री गुरु, निरुपाधिक ब्रह्मामध्ये सद्गुरु तत्वरूपानी. तिथे माया स्पर्श सकेना. पण सकल ग्रंथांनी, शास्त्रांनी जेव्हा ईश्वराने सुद्धा अवतार घेतले, सगळे सोपाधिक आहेत बरं का. सोपाधिकामध्ये सर्वात मोठं रूप विराटाचं रूप आहे. सोपाधिकामध्ये सगळ्यात मोठं रूप विराटाचं आहे. त्याला विराट स्वरूप परमात्म्याचं म्हणतात. ते विश्वरूप दर्शन श्रीमद भगवद्गीता 11वा अध्याय तिथपर्यंत स्तवन आहे. सोपाधिक आणि सोपाधिक शब्दाची आपण अर्थ थोडा समजून घेऊ थोडक्यात यावेळी, आपल्या जेवढा गरज आहे तेवढा. स उपाधिक, उपाधी सहित. स म्हणजे उपाधी सहित. ब्रह्मवस्तूंनी फक्त संकल्प केला, नारायणाने संकल्प केला. मागच्या चिंतनात आपण ऐकलं आहे, एकोहम बहुश्याम प्रजायेय. हाच मूळ संकल्प, हीच मूळ माया. आपण शारदा स्तवनात हा विचाराला थोडासा स्पर्श केला होता. हीच मूळ माया. आणि पुढे सगळी कार्यवाही झाली, सगळं ब्रह्मांड रचना झाली. आणि ह्या ब्रह्मांड रचनेच्या अनेक भागामध्ये ऋषी मुनी संत साधू आचार्य संत सगळे 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 आले. आणि सद्गुरु तत्व जे मुळात निर्गुण निराकार निरुपाधिक ब्रह्म आहे, ते देखील सोपाधिक ब्रह्म सद्गुरूंच्या रूपाच्या दर्शनाने. तत्व एखाद्या देहाचा आश्रय घेऊन जेव्हा राहायला लागतं, जसं पूज्य गजानन महाराज त्यांच्या देहामध्ये सद्गुरु तत्व राहिलं. रामदास स्वामींच्या देहात सद्गुरु तत्वाने निवास केला. तुकाराम महाराज, कोणतेही संत साधू घ्या, पूज्य ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर, त्या संतांच्या देहाचा आश्रय करून ते राहिले. ज्यांना सतचा लाभ झालेला आहे असे देहात ते, म्हणून ते सुद्धा सद्गुरूच, देहधारी सद्गुरू. आणि सद्गुरूंचं देहातीत जे रूप आहे ते समोर ठेवून रामदास स्वामींनी या ठिकाणी सद्गुरु स्तवनामध्ये सद्गुरूंच्या स्वरूपाचा एकंदर विचार केला. आणि पुढे काही उपमांद्वारे सद्गुरूंचं वर्णन आपल्यासमोर करून सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला असं म्हणूया. आणि शेवटी आपल्याला सांगितलं आहे, शेवटी म्हणून सद्गुरु वर्णवेना हेगे हेची माझी वर्णना, अंतरस्थितीची खुणा अंतर्निष्ठ जाणते श्रीराम. ही 31 क्रमांकाची ओवी आहे. इतकं पहिली आणि 31वी मध्ये 29 ओव्यांच्या निरूपणामध्ये वर्णन मला का करता येत नाही किंवा करून पाहतो, कारण वर्णन करताना कधी कधी तुलनेने सुद्धा करावं लागतं. जर यथार्थ समोरच्याला अर्थ कळत नसेल, काही वेळा तुलनेने सुद्धा अर्थ सांगावा लागतो, उपमा द्यावी लागते. तुलनेमध्ये उपमाच असते. आणि त्यामुळे काही उपमा दिलेल्या आहेत, पाहू आपण, भारीच्या आहेत. आणि हे काही सद्गुरू नव्हे, हे काही सद्गुरू नव्हे, असं रामदास स्वामींनी पुढे म्हटलं आहे. स उपाधी यासह परमात्माही जेव्हा येतो तेव्हा त्याच्या रूपाचं वर्णन असतंय. उदाहरणार्थ भगवान श्रीकृष्ण सोपाधिक ब्रह्मच आहे. त्यांना तर साक्षात परब्रह्म म्हटलंय, पूर्णावतार म्हटलंय. सर्व अवतारांपेक्षा कृष्ण अवताराची वेगळी गंमत व्यास महर्षींनी भागवतात सांगितले. कृष्णस्तु भगवान स्वयं, फक्त सगुण. आणि श्रुतींमध्ये वर्णन आहे श्रोते. बृहदारण्यक नावाचं उपनिषद आहे, माहिती असेल, अभ्यास केला आपल्यापैकी अनेक. द्वे वाव ब्रह्मणो रूपे मूर्तन चैवा मूर्तंच. द्वे वाव ब्रह्मणो रूपे. ब्रह्मवस्तूमध्ये दोन साक्षात्कार होतात. एक निर्गुण निराकार परमात्मा आहे आणि सगुण साकार परमात्मा, म्हणजे निरुपाधिक ब्रह्म सोपाधिक ब्रह्म. द्वे वाव ब्रह्मणो रूपे, दोन रूप आहेतच त्याची. निर्गुण निराकार परमात्मा खरंच वर्णन नाही, तत्व आहे. कारण वर्णनाला जे गोष्टी लागतात त्यात नाम असतं, रूप असतो.
आणि गुण असतात. त्याशिवाय कोण्याही व्यक्तीचं पदार्थाचं वर्णन करता येत नाही. वर्णन करताना आपण नामाचं करतो, रूपाचं करतो किंवा गुणांचं करतो. आपण म्हणतो म्हणताना की आमचे सद्गुरू फार उंच येतो, 6 फूट उंची आहे. हे ज्या देहामध्ये ते सद्गुरु तत्व आलेलं आहे त्या देहाचं वर्णन आहे. आणि वर्णनाकरता नेहमी रूप लागतं. त्यांचं रूप 6 फूट. रूप शब्दाचा नेमका आकार वेदांतामध्ये आकार असा आहे अर्थ. रूप म्हणजे लावण्य सौंदर्य असा अर्थ नाही आहे. रूप म्हणजे आकार. या आणि हा मायेचा प्रांत आहे. जेथ माया स्पर्श सकेना. आपण थोड्या वेळाने त्याच्या चिंतनात थोडस जाऊ. अजून तूर्त आपण सोपाधिक ब्रह्माची कल्पना समजून घेतो आहे. सगळे अवतार अगदी सोपाधिक ब्रह्माचा प्रारंभ विराट पुरुषापासून सगळे अवतार नाना अवतार म्हणून धर्मस्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार झाले आहेत. पुढे होणार देणे ईश्वराचे श्रीराम. मग त्यांच्या प्रतिमा मूर्ती त्या सुद्धा अगदी मूर्ती प्रत्येक तीर्थक्षेत्राच्या द्वारकेची, अयोध्येची, पंढरपूरची, तुळजाभवानीची मूर्ती आहेत, सगळ्या प्रतिमा आहेत. पण ह्या सुद्धा आणि मग त्यांचं वर्णन शक्य असतं. आणि सकल संतांनी या सौपाधिक ब्रह्मामध्ये मग जगदंबेचं वर्णन केलंय, रामाचं वर्णन केलंय, कृष्णाचं वर्णन केलेलं आहे. सगळे सौपाधिकच. इतकं कशाला? विराट पुरुषाचं साक्षात वर्णन हे ब्रह्मदेवानी केलंय, जो आमचा निर्माता आहे, या संपूर्ण सृष्टीचा निर्माता आहे, जो या सृष्टीमधली मायेच्या पाठोपाठची प्रथम निर्मिती आहे. मूळ मायेने त्रिगुण निर्माण केले. त्रिगुणापासून ब्रह्मा विष्णू महेश निर्माण झाले. आपल्याला माहिती आहे. उत्पत्ती पुढे दासबोधात येणार आहे, तेव्हा आपण ती विस्ताराने पाहू. पण ब्रह्मा असं वर्णन देतं श्रीमद भागवतामध्ये की त्यांनी सुद्धा जेव्हा श्रीकृष्ण अवताराची पूर्व पीठिका सांगितली जाते भागवतामध्ये दशम स्कंधामध्ये पहिल्या अध्यायामध्ये, त्या व्यासमहर्षींनी एक श्लोक लिहिला की ब्रह्मदेव क्षीरसागरावर गेले. धरणी मातेसह तिने गोमातेचं रूप घेतलं आणि ब्रह्मदेव आणि गोमाता हे क्षीरसागरावर गेले. आणि या ठिकाणी ब्रह्मदेवानी नारायणाची स्तुती केली आहे. वास्तविक तो निर्गुण निराकार परमात्मा, त्याची स्तुती नाही शक्य, त्याचं ध्यान शक्य आहे. स्तुतीचा प्रारंभ सोपाधिक ब्रह्मापासूनच आहे. काही नाम लागतं, रूप लागतं वर्णनाला, काही पदार्थ लागतात. म्हणून श्रीमद आद्य शंकराचार्यांनी किती स्तोत्र लिहिले आहेत. ललिता सहस्रनाम आहे, व्यासांत विष्णू सहस्रनाम आहे, दुर्गा कवच आहे, किती किती स्तोत्र अष्टक लिहिले. कृष्णाष्टक आहे, अच्युताष्टक आहे, रामाष्टक आहे, किती अष्टक लिहिले. ही सगळी सगुण साकार परमात्म्याची. सोपाधिक म्हणजे सगुण साकार. सगुण निराकार परमात्मा, पण सगुण साकार रामकृष्ण इत्यादी. सोपाधिक का आपण म्हटलं त्यांना? आमच्या ब्रह्मदेवानी स्तुती विराट पुरुषापासून करून विराट पुरुषाची पण स्तुती केलेली आहे. ते सोपाधिकच ब्रह्म आहे. निर्गुण निराकारानंतर विराट पुरुष त्याची निर्मिती आहे. आणि वर्णन असं आहे भागवतामध्ये की ब्रह्मदेवानी सुद्धा या विराट पुरुषाचं स्तवन केलंय, स्तुती केली. व्यासांनी वर्णन केलंय. तत्र गत्वा जगन्नाथ देवदेव महीपते पुरुषम पुरुष सूक्तायन पुरुषम पुरुष सूक्तेन उपतिष्ठे समाहितः. विराट पुरुषाची स्तुती स्तवन करण्याचं सार्वभौम सूक्त, सार्वभौम स्तवनाचे जे कवन आहे स्तुतीचं, त्याला सूक्त म्हटलेलं आहे. सार्वभौम सूक्त ज्यात केलेलं आहे त्याला पुरुष सूक्त असं नाव. अनेकांना ते पाठ असतंय. रोजच्या पुरुष सूक्ताचा अभिषेकही असतोय परमात्म्याला घरी. तत्र गत्वा जगन्नाथ हे ब्रह्मदेवाच्या वर्णनाचा श्लोक आहे. तिथे ब्रह्मदेव क्षीरसागर तत्र गत्वा, तिथे जाऊन ब्रह्मदेवानी देवदेव जगतपते पुरुषम पुरुष सूक्ते, तो पुरुष त्याला पुरुषच म्हणतात. त्याचं उपनिषदांमध्ये वर्णन पुरुष असं येतं. त्या विराट पुरुषाची सुद्धा स्तुती आणि स्तवन ब्रह्मदेवांनी केलेली आहे. आणि एक धडा घालून घातला आहे की ब्रह्मवस्तू जेव्हा असा आकार धारण करून स्वेच्छेने येते, स्वेच्छेने असते, ते काही
आपल्यासारखे प्रारब्धवशात अवतार वगैरे नाही, ते लीला करण्यासाठी, जगदोद्धारासाठी, लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी, दुष्टांचा नाश इत्यादी करण्यासाठी त्यांची पुष्कळ कारण मीमांसा भगवद्गीता, भागवत, रामकथेमध्ये आहे. एवढा आपल्याला त्यात नाही शिरायचंय. पण स्तुती करायला शिकवलंय. अगदी विराट पुरुषापासून प्रत्यक्ष परमात्मा, सोपाधिक ब्रह्म ज्याला म्हणतो आपण, श्रीकृष्णाचा विग्रह सोपाधिक ब्रह्म. मग अशी पाहिला आपण, सोपाधिक म्हणजे सौपाधी. देशकाल परिस्थितीनुसार कोणत्या युगात तो अवतार आहे, कोणत्या आयुधांची गरज आहे, ती आयुध परमात्मा घेऊन येतो आणि त्या उपाधीचा येतो. जसं कृष्ण अवतारामध्ये बासरी आणि मोरपीसच आणलं, उपाधी स्वीकारल्या. राम अवतारात त्यांनी धनुष्य धारण केलं, धनुर्धारी राम आहे, गरज होती त्याची. परशुरामांच्या अवतारात परशु धारण केला, गणेश अवतारात वेगळं, शिवांच्या अवतारात वेगळं वेगळं वेगळं. देशकाल परिस्थितीनुसार ती ती आयुध, पण ही उपाधीच आहे त्या, पण त्या किती प्रिय असतात. भगवान श्रीकृष्णांच्या मस्तकावर जर मोरपीस नसेल तर त्यांना कोण कृष्ण म्हणेल. किती गोड, अधरम मधुरम वल्लभाचार्यांचा अष्टक आहे, हसितम मधुरम. सगळा सगुण विग्रह, त्याची अनेक वर्णन वल्लभाचार्यांचे मुळातलं अष्टक आपण वाचावं. अधरम मधुरम सुंदर आहे, फार छान वर्णन केलेलं आहे, छान स्तुती आहे. श्रीकृष्णाची पूर्ण छवी डोळ्यासमोर उभी राहते. ते सामर्थ्य वल्लभाचार्यांच्या भक्तीचं आहे. श्रीमद आद्य शंकराचार्य आपल्या स्तवनांमधून, स्तुतींमधून परमात्म्याचं अगदी विग्रहाचं सुंदर वर्णन आपल्या चक्षुंसमोर उभं करतात. त्यांचं ते सामर्थ्य आहे आणि म्हणून स्तवन करावं असं आपल्याला शिकवलं आहे. आणि त्याच हेतूने रामदास स्वामींनी सद्गुरु स्तवन इथे मांडलं आहे, सद्गुरु स्तवन. पण प्रारंभच कसा केलाय, आता सद्गुरु वर्णवेना जेथे माया स्पर्शो सकेना. वर्णन जेव्हा करायचं असतं श्रोते हो, थोडस आपण चिंतनात जाऊ आता, तेव्हा नेहमी मगाशी मुद्दा बोलला आहे की वर्णना करता नाम, रूप आणि काही गुणधर्म किंवा गुण त्याविषयीचे माहीत असावे, त्याशिवाय वर्णन होत नाही. नाम, रूप, गुण हे सगळे दोन वॉटर टाईन कंपार्टमेंटच आहे. गमतीचा भाग लक्षात ठेवू, क्वारंटाईन आहेत दोघं, ब्रह्मवस्तू आणि माया. मायेच्या प्रांतातल्या किंवा मायेच्या क्षेत्रातल्या कोणत्याही पदार्थाला, कोणत्याही वस्तूला तिकडे ब्रह्मवस्तूच्या आत प्रवेश नाही. तिथे लक्ष्मण रेखा ओढून ठेवलेली आहे. मायेची जास्तीत जास्त मजल ही ब्रह्मवस्तूच्या दारापर्यंत, कारण ते ब्रह्म एकमेवा द्वितीयम आहे. तिथे दुसरा कोणी आला की द्वैत निर्माण झालं. आणि मायेचा सगळा प्रांत तो द्वैताचाच आहे. एक नाही, दोन नाही, हजार नाही, 10 नाही. माया म्हणजे द्वैत, समर्थांनी व्याख्याच केलेली आहे. द्वैत म्हणजे दोनच नाही, कमीत कमी 2, 3, 4, 5, 10. ही तर आपात रमणीय, किती रूप, इतका किती कार्यक्रम, परंतु इला निर्माण करणारा परमात्मा, जो निर्गुण निराकार परमात्मा किंवा निरुपाधिक ब्रह्म, त्याच्या सत्तेवरही कार्य करते. त्याची निर्मिती आहे, त्याच्या मूळ पूर्णाची संकल्पाची निर्मिती आहे मूळ माया. पण ती स्वतंत्र नाही, ती स्वतंत्र नाही. कारण परमात्म्याने प्रवेश केला हो. सगळे सृष्टी निर्माण करताना तत्सृष्ट्वा तदेवानुप्राविशत अशी श्रुती आहे, त्यात परमात्म्याने प्रवेश केला. आणि म्हणून हे सगळं जग आहे ना, हे सगळं परमात्म्याने व्याप्त आहे. आणि वर्णन करायचं असेल तर या मायेच्या प्रांतातल्याच गोष्टींचा आधार घेऊन करावं लागतं. वर्णना करता मुळात नाम आणि रूप एवढं ते नक्कीच असावं लागतं. मुळात परमात्मा सच्चित आनंद स्वरूप, त्याने इकडे प्रवेश केला म्हणून इतक्या प्रत्येक वस्तूमध्ये तो आहे. पण त्याच्या सत्पणाला, असणेपणाला व्यवहारातल्या मायेच्या प्रांतातल्या सगळ्या वस्तूंमध्ये परमात्मा आहे. आता श्रुती म्हणते आपण त्याला अस्ति असं म्हणतात. इकडे पंचदशी नावाच्या ग्रंथामध्ये एक श्लोक आहे बघा, पुष्कळ नाही तसे.
मूळ परमात्म्या स्वरूपात तीनच स्वरूप धर्म, त्यांना गुण नाही म्हणत, स्वरूप धर्म. अस्ति भाती प्रियम रूपम असा श्लोक आहे. अस्ति भाती प्रियम रूपम नाम चैत्यांश पंचकम आद्यत्रयम ब्रह्मरूपम माया रूपम तत्वद्वयम. सोपा अर्थ आहे, फार कठीण अवघड श्लोक नाही आहे. सच्चित आनंद व्यवहाराच्या क्षेत्रात व्यवहार्य जेव्हा ते ब्रह्मवस्तू होते मायेद्वारा, त्या इथल्या प्रत्येक वस्तूला अस्तित्व आहे. जसं माझ्या खिशामध्ये आता पेन आहे, अस्तित्व आहे की नाही? आहे, पण हा सत नाही. वेगळी कारण मीमांसा पुढे येईलच. म्हणजे त्रिकाला बाधित तो नाही, कालही होता, आजही होता, उद्या केव्हा तरी संपेल, म्हणून सत नाही. पण सतचा काय गुणधर्म त्यात आहे, स्वरूप धर्म आहे, म्हणून त्याला अस्ति भाती प्रियम हे तीन त्या परमात्म्याचे स्वरूप धर्म त्या वस्तूत येतात मायेच्या प्रांतातल्या सगळ्यांमध्ये. आणि दोन मात्र अस्ति भाती प्रियम रूपम नाम चैत्यांश पंचकम. रूप आणि नाम हे दोन मात्र मायेच्या क्षेत्रातले गुणधर्म त्या प्रत्येक वस्तूला चिकटतात. याला एक आकार आहे. हा जो पेन निर्मिताने कोणी नक्की तयार केला, याला एक आकार आहे, त्याचं रूप आहे. 4 इंच लांबीचा आहे, त्यात निळी रिफिल आहे, हे त्याचं वर्णन आहे. त्याला नाव आहे, पेन म्हणतात त्याला साधारणपणे सगळे. याला पेन म्हणतात, लिहिण्याचं साहित्याचं लेखन साहित्यापैकी एक आहे. प्रत्येक वस्तूला या मायेच्या पसारातल्या असं नाम आहे, एक आकार आहे, एक नाम आहे, आणि मग त्याचं वर्णन आहे. अगदी आता इथे जे समोर कोणी नाही आणि काही वेळाने ऐकत, त्यांना मी पेनचं वर्णन करण्यासाठी सांगतो की तो जेलचा पेन आहे, तुम्ही विकत घेतला आहे, 4 इंच उंचीचा आहे, त्यात रिफिल आहे वगैरे, अक्षर छान येतं, त्याचा फ्लो चांगला आहे, हे त्याचं वर्णन झालं. म्हणून ज्या वस्तूला आकार आणि रूप आहे त्याचं वर्णन करणं शक्य आहे. अस्ति भाती प्रियम रूपम याप्रमाणे ह्या सगळ्या सृष्टीमध्ये नाम आणि रूपाचा आधार या सृष्टीचा मुख्य धर्म आहे, आणि हा सगळा मायेचा प्रांत आहे. आणि म्हणून आता पुन्हा ओवीकडे येऊ आपण. आता सद्गुरु वर्णवेना जेथे माया स्पर्श सकेला. कारण सद्गुरु मगाशी म्हटल्याप्रमाणे निरुपाधिक ब्रह्मवस्तू किंवा ब्रह्मवस्तू तत्व, तत्पणा, ते तत्व सुद्धा नुसतं तत्व आहे म्हणतात. सद्गुरु हे तत्व आहे. आपण श्लोक म्हणतो ना परंपरेने, सगळ्या संप्रदायात म्हणतो आपण, गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णुर गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. या दोन्हींचं वर्णन आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर गुरुर्देव महेश्वरः हे तीनही देवता आमच्या मुख्य उत्पत्ती स्थिती द्यायला कारण असलेल्या सगळ्यात आधी यांचीच निर्मिती. ब्रह्मा विष्णू महेश हे तर आहेतच, हे गुरूंचं रूप आहे. कारण गुरु जेव्हा देहात अवतार घेतात तेव्हा त्या ह्या रूपाचे असतात. आणि जेव्हा तत्वरूपाने गुरूंचा विचार धर्मग्रंथांमध्ये येतो ते गुरु साक्षात परब्रह्म हा सद्गुरु तत्वाचा विचार आहे. म्हणून त्या एकाच श्लोकामध्ये सोपाधिक ब्रह्म आणि निरुपाधिक ब्रह्म दोन्हींचाही विचार एकाच श्लोकामध्ये गुरुगीतेत त्या श्लोकात भगवान महादेवांच्या तोंडी श्लोक आहे, अन्यथा कसा होईल. पण तरी देखील आता श्रोत्यांचा खूप आग्रह आहे, म्हणून रामदास स्वामी म्हणतात ठीक आहे, तुम्हाला सद्गुरूंचं स्तवनाचा समास मी लिहितो आहे, वर्णन ऐकायचं आहे ना. जेथे माया स्पर्श सकेना, नाम आणि रूप मायेच्या क्षेत्रातले त्यांचं तिथे काही जाणं पोहोचत नाही. कधीही प्रत्येक गोष्टीला काही मर्यादा असतात श्रोते. मगाशी म्हटल्याप्रमाणे माया ब्रह्मवस्तूच्या दारापर्यंत जाऊ शकते. व्यवहारात सुद्धा अशा काही गोष्टी असतात की प्रत्येकाला प्रत्येक ठिकाणी प्रवेश नसतोय. अगदी समजावून घेण्याकरता दृष्टांत रूप एखादा खेळाडू आहे, खूप चांगला खेळणार आहे, मुंबईला मॅच आहे, आई वडिलांना त्याच्यावर खूप प्रेम आहे, खूप त्यांनी परिश्रम घेतले आहेत, कठोर परिश्रम घेऊन तो क्रिकेटचा खेळाडू आहे समजा, आणि त्याचं काही सिलेक्शन झालं IPL मध्ये म्हणा कुठे, आणि मॅच मुंबईला आहे. तो खेळाडू आहे, टीम मध्ये त्याची निवड झालेली आहे, त्याला मुंबईला खेळायचं आहे प्रत्यक्ष, उद्या मॅच आहे. आई वडील, त्याची भाऊ बहीण इत्यादी सगळे
शक्य असेल तर विमानाचं तिकीट काढून, तेवढी शक्यता सगळ्यांना आजकाल आहेच, मुंबईला जातात, टॅक्सी करतील, त्याचं खूप कौतुक करतात, बाळ छान खेळ, हा किती तुझ्या, त्याच्या प्रॅक्टिसच्या वेळी तर मैदानावर जात होते, त्याला पाणी दे, ड्रिंक दे, सगळं सगळं त्याची कसून परिश्रम त्यांनी पाहिलेले आहेत. मुंबई आलं, हॉटेलमध्ये उतरले, नंतर प्रत्यक्ष ज्या दिवशी सामना आहे त्या दिवशी ग्राउंड पर्यंत गेले. आता अगदी सामना सुरू होण्याला काही मिनिटं उरली, टॉस वगैरे झाला आणि हा सलामीचा फलंदाज आहे, ओपनिंग बॅट्समन आहे, त्याला लवकर मैदानात उतरावं लागणार आहे. आई वडील पॅव्हिलियन मध्ये थांबलेले आहेत, त्याला शुभेच्छा दिल्या. आता आई वडिलांवर त्याचं प्रेम आहे, त्याचे सुहृद आहेत, त्याचे मार्गदर्शक आहेत, त्याला आशीर्वाद देणारे आहेत, त्याला पोटाशी धरून कुरवाळणारे आहेत, रोज खूप प्रॅक्टिस करतो, प्रॅक्टिस मध्ये रोज सेंचुरी काढणार आहे, कौतुक आहे. पण ते कौतुक कुठपर्यंत, आता तो मैदानाच्या अगदी रेषेपर्यंत आला, तिथे बाउंड्री लाईन त्याला म्हणतात क्रिकेटच्या भाषेत, त्या आतमध्ये फक्त खेळाडूंना आणि पंचांनाच प्रवेश आहे. यांच्या कुटुंबाचा विचार करू, यांच्या कुटुंबापैकी कोणी पंच नाही, दुसरा खेळाडू नाही, म्हणून त्यांना आपल्या मुलाला तिथून मैदानाच्या आत जाताना फक्त बाय करावं लागतं. त्यांची जास्तीत जास्त मर्यादाच्या मैदानाच्या सीमारेषेपर्यंत, आतमध्ये फक्त त्यांचा मुलगा जो खेळाडू आहे, आतमध्ये त्यांचा जो मुलगा आहे, जो खेळाडू आहे, त्यालाच फक्त प्रवेश आहे. श्रोते हो, आमच्या वेदांताने तर एक फार भारीचा दृष्टांत दिलाय श्रोते हो, आणि नाथ महाराजांनी त्याचा अनुवाद केला. नववधूचा दृष्टांत आहे, तिचा विवाह ठरला आहे, खूप आईवडील प्रयत्नपूर्वक चांगला वर मिळावा असं पाहून त्यासाठी चांगलं ठिकाण शोधून काढतात, विवाह होतो. प्रेम आईवडिलांचं त्या वधूवर आहेच, तिला लहानपणात मोठी केलेली आहे, सुहृद आहेत, काही भाऊ आहेत, घरातले काही सेवक आहेत, सर्वांचं त्या वधूवर प्रेम असतं. मुलगी पण ती आता विवाहानंतर पतीकडे जाणार आहे, पण तिला तिकडे रिसेप्शन आहे, विवाह इथे झाला, पतीच्या घरी जायचंय अशी आता पद्धत आहे, तिकडे रिसेप्शन इकडे रिसेप्शन, आई वडील भाऊ बहिणी अशी काही माणसं तिच्या सासरच्या गावी सुद्धा जायला निघतात. आनंदी आनंद सगळा आहे. आणि आता तो क्षण येतो म्हणून वेदांतांनी हा बहारीचा दृष्टांत दिलाय. आमच्या एकनाथ महाराजांनी सुद्धा याचं फार सुंदर वर्णन केलं. एकनाथी भागवतात ओवी येते, तेथ भरतार सेजेशी जवळी माता पिता सुहृदेसी, तेथ भ्रतार सेजेसी माता पिता सुहृदेसी, असणे हाची अवरोध तिसी पती सुखासी प्रतिबंध. काय सुंदर ओवी दिली आहे नाथांनी. एकनाथी भागवतातली ओवी आहे. तिच्या पती सुखासाठी जो प्रतिबंध आहे, तिला आता पतीच्या दालनात जायचं नववधूचं आहे, इतर कुणालाही तिथे प्रवेश नाही, इतर कुणालाही प्रवेश नाही. कितीही तुझ्यावर प्रेम असू दे, सुहृद असू दे, भाऊ असू दे, आई वडील असू दे, पण पती सुखाशी प्रतिबंध असं म्हणते. तेथ नाथ भागवतात आहेच, वेदांतामध्ये हा दृष्टांत बऱ्याच वेळा येतो. श्रोते हो, नववधूच्या दालनापर्यंत, शेजेच्या पर्यंत कुणालाही प्रवेश नाही आतमध्ये, तिथपर्यंत सगळे जाऊ शकतात, पण तिला पतीशी ऐक्यात जाताना कोणीही तिच्या सोबत नसणार आहे. ही मर्यादा आहे तिची. व्यवहारात जरी मर्यादा अशा अनेक गोष्टींमध्ये पाहायला मिळतात, अशीच माया आहे. आणि समर्थांनी मग शिष्यानी म्हटल्याप्रमाणे मायेला म्हटलं की बाई तू काही मदत कर. मला शिष्य विचारतात सद्गुरु स्तवन लिहित, मायेच्या बळे करीन स्तवन ऐचे वांछित होते मन. समर्थ कल्पना करा की मायेकडे गेले, माया झाली लज्जायमान, माया झाली लज्जायमान. काय करू श्रीराम, ती समर्थांना म्हणते की मी काय करू, मी लज्जित आहे. लज्जित आहे याचा अर्थ माझं सामर्थ्य नाही म्हणून मी लज्जित आहे. इतर तर ती खूप वर्णन करते, हो सगळी वर्णन करते, पण ह्या मायेला त्या वस्तूचं, परब्रह्म वस्तूचं, सद्गुरूचं स्तवन नाही करता येत. नकळे नकळे नेती नेती ऐसे बोलत असे श्रुती. समर्थांनी श्रुतींचा दाखला दिला. अरे शिष्यांनो, नकळे नकळे नेती नेती ऐसे बोलत असे श्रुती, तेथ माझ्या मूर्खाची मती पवारेल कोठे श्रीराम.
मदन कळे हा विचारू दुरुनी माझा नमस्कारू आता असाल तैसे असा सद्गुरु स्वामी वगैरे असे विचार सुरुवातीला आहे की माझा काही होती स्तवनाची दूरचा तुटला मायेचा भरवसा माझ्यावर तिच्यावर फार विश्वास होता हो. तुटला मायेचा भरवसा आता असाल तैसे असा सद्गुरु स्वामी श्रीराम तुम्ही कसे असा बाबा सद्गुरु स्वामी नाही म्हणते वर्णन करायला. वर्णन करताना शब्द रूप आणि गुण लागतात काही. असं वर्णन धर्म ग्रंथांमध्ये आहे वेद ग्रंथांमध्ये की जी वस्तू आहे ब्रह्मवस्तू आहे ती निर्गुण आहे. ते गुणच नाही आहे. तिथे गुण शब्दाचा अर्थ त्रिगुण असा घेऊ आपण. तिथे नाही आहे एकही गुण. आणि इकडे सोपाधिक ब्रह्मामध्ये मात्र तीनही गुण आहेत सत्व रज तम यांसह. त्या एक एक प्रतिनिधी आहे. ब्रह्मा विष्णू महेश ही सगळी मूळ मायेची निर्मिती त्रिगुणी माया मग हे ईश्वर अशी सगळी सृष्टी. आणि म्हणून या सृष्टीत जे 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 आहे हा त्रिगुणात्मक मायेचा खेळ आहे. प्रत्येक वस्तूत सुद्धा असतात बरं काय. जीवामध्ये हे त्रिगुणाशिवाय जीव नाही. पंचमहाभूत आणि त्रिगुण मिळून अष्टधा प्रकृती पुढे येईल वर्णन. माया झाली लज्जायमान मी नाही करू शकत म्हणे वर्णन. तरी सुद्धा मायेच्या बळी करीन स्तवन ऐसे वांछित होते म्हण माया झाली लज्जाय म्हण काय करू श्रीराम. आणि म्हणून तरी समर्थ म्हणतात नातुडे मुख्य परमात्मा ही या समाजातली फार महत्वाची आणि सुंदर ओवी आहे. चिंतनाची ओवी आहे. नातुडे मुख्य परमात्मा म्हणून करावी लागे प्रतिमा तैसा माया योगे महिमा वर्णिन श्री गुरूंचा श्रीराम. तरी सुद्धा स्तवन मला तर करायचं आहे कारण ग्रंथारंभ लक्षण आहे. सद्गुरूंच्या स्तवनाशिवाय पुढे ग्रंथात कसं जाऊया आपण. काही करावं करूया आपण प्रयत्न. आणि म्हणून समर्थांनी पुढे सद्गुरूंचं स्तवन करताना वर्णन करताना मगाशी आपण पाहिलं वर्णन नेहमी कधी कधी तुलनेने चांगलं होतं. तुलनेने वर्णनात यथार्थता येते. उपमा द्याव्या लागतात. म्हणून रामदास स्वामींनी या समासामध्ये पुढे अनेक उपमा दिलेल्या आहेत. इतक्या सगळ्या उपासन तर आपल्याला तपासून पाहता येणार नाही. एखाद दोन उपमा चांगल्या पद्धतीने तपासून पाहू. या उपमा दिल्या आहेत आणि शेवटी पुढे समारोप केला आहे. तयासी उपमा काय द्यावी असा पुढे समारोप केला आहे. पण जी पहिली उपमा दिली आदित्य अंधकार निवारे परंतु मागुते ब्रह्मांड भरे निशी झाली नंतरे पुन्हा काळोखे शिरा. चला सद्गुरु स्वामी सूर्याची उपमा तुम्हाला की तुम्ही सूर्यासारखे आहात. आदित्य अंधकार निवारे सूर्य उगवला की सृष्टीवरचा अंधार जातो. रात्र संपते. रात्री अंधाराचं राज्य असतो तो जातो. आदित्य अंधकार निवारे निशी झाल्यानंतर पुन्हा काळोखे संध्याकाळ झाली पुन्हा. कारण सूर्य का आकाशात एका जागी राहतात. सूर्योदय झाला हळूहळू तो वर येतो. माध्यांनी डोक्यावर येतो. हळूहळू तो पश्चिमेकडे जाऊन त्यात अस्त होतो. तो गेला की पुन्हा अंधार होतो. तैसा नव्हे स्वामीराव करी जन्म मृत्यू वाव समूळ अज्ञानाचा ठाव पुसून टाकी शिरा. नाही बरोबर हा दृष्टांत. कारण हा अंधार नाहीसा करतो दुसऱ्या दिवशी पुन्हा अंधार होतो. तैसा नव्हे स्वामीराव अज्ञानाचा अंधकारच म्हणतात. अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलांकया चक्षुरुन मिलितैव तस्मै श्री गुरवे नमः. गुरुगीतेत अज्ञान तिमिरांधस्य अज्ञानाला अंधकारच म्हणतात. अंधार. आणि सद्गुरु ज्ञान प्रकाश थोर. दुसरा दृष्टांत रामदास स्वामी समजून देण्याकरता उपमा देतात. परेस आपणा ऐसे करीना प्रसिद्ध दृष्टांत आहे. तुकोबांनी दिला हा. लोह परिसाची न सहाय उपमा सद्गुरु महिमा अगाधची. परेस आपणा ऐसे करीना सुवर्णे लोहो पालटेना उपदेश करी बहुत जना अंकित सद्गुरूंचा श्रीराम. काय सुंदर दृष्टांत. आमच्या इकडे परिस नावाचा एक धातू आहे. हा धातू परिस नावाचा धातू त्याचा स्पर्श जर लोखंडाला केला किंवा लोखंडावर तो घासला तर तो लोखंडाचं सोनं करतो असं आमच्या इथे वर्णन आहे. अनेक धर्मग्रंथांमध्ये आहे. आता नेमका परिस कुठे आहे कोणाजवळ आहे असे नाही आपल्याला माहिती. असेल कोणाजवळ भाग्यवंतांजवळ साधू संतांजवळ कुठे गुहेत वगैरे कुठे असेल. परिस आपणा ऐसे करीना
हा परीस तो लोखंडाचं सोनं करतो, पण तो आपल्या आयचं परीस त्याला करत नाही. आणि सुवर्णे लोह पालटे ना, यांनी लोखंडाला स्पर्श केला परिसानी, त्या लोखंडाचं सोनं झालं. मग ज्या लोखंडाच्या त्या लादीचं सोनं झालं, की जर पुढे दुसऱ्या लोखंडाला लावली तर सोनं होतं का? नाही. पण सद्गुरु तसे नाही. उपदेश करी बहुत जना अंकित सद्गुरूंचा श्रीराम. रामदास स्वामींनी कल्याणांना उपदेश केला, अनुग्रह दिला. आणि कल्याणांनी रामदास स्वामींच्या हयातीत अजून पुढे अनुग्रह दिले. रामदास स्वामींनी वेणास स्वामींना अनुग्रह दिला, त्यांनी पुढे अनुग्रह दिला. रामदास स्वामींनी एवढे भाग्यवंत ते गुरु तत्व देहात असताना रामदास स्वामींच्या रूपाने त्यांनी आपल्या शिष्यांच्या अनेक पिढ्या, 11 पिढ्या पाहिला असं वर्णन. याचा शिष्य हा, त्याचा शिष्य. उपदेश करी बहुत जना अंकित सद्गुरूंचा श्रीराम. पूज्य ब्रह्मचैतन्य महाराजांनी रामानंद महाराजांना अनुग्रह देऊन कृतार्थ केला. रामानंद महाराजांनी आपल्याच सच्शिष्यांपैकी परमपूज्य प्रल्हाद महाराज यांना अनुग्रह दिला. हे काही लोह परिसामध्ये नाही जमत आहे. सुवर्णे लोह पालटे ना, पण उपदेश करी बहुत जना अंकित सद्गुरूंचा श्रीराम. हे सद्गुरूंचं सामर्थ्य आहे. शिष्यास गुरुत्व प्राप्त होय. शिष्याला पण गुरुत्व प्राप्त होतं. ते आपणासारखे करीती तत्काळ, नाही काळ वेळ त्या लागी. म्हणून तुकोबांनी हा दृष्टांत दिलाय, लोह परिसाशी नस आहे. म्हणून हा लौकिकातला जो दृष्टांत आहे लोखंडाचा आणि परिसाचा, हा काही सद्गुरूंना लागू पडत नाही. कारण परीस एका लोखंडाचं सोनं करेल, ज्या लोखंडाचं सोनं झालेलं ते सोनं पुन्हा दुसऱ्या कोणाचं करू शकत नाही. पण सद्गुरूंचा शिष्य असा नसतोय. सद्गुरूंचा अनुग्रह, पूर्ण कृपा दृष्टी झाल्यानंतर तो उपदेश करी बहुत जना अंकित सद्गुरूंचा श्रीराम, असं समर्थांनी या ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे. समर्थांनी असा विचार केला की मोठं 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 काय मायेच्या प्रांतात पंचमहाभूत आहेत ना सगळी. तर समर्थांनी विचार केला समुद्राचा दृष्टांत द्यावा, उपमे द्यावा सागर, तरी तो अत्यंत क्षार, अथवा म्हणून क्षीरसागर, तरी तोही नासेल कल्पांती शिरा. सद्गुरूंना समुद्राची उपमा देऊया, पण नको. समुद्र फार खारट आहे. भारतात जा की अमेरिकेत जा की कलकत्त्याला जा की कन्याकुमारीला जा, समुद्र म्हणजे खारटच, क्षारच. क्षार समुद्रच आहे सगळं आपल्या पृथ्वीभोवती. तर क्षार समुद्र आहे. तसे 7 समुद्र सांगितले आहेत. क्षार समुद्राचा उल्लेख आहे. परी तो अत्यंत क्षार, अथवा उपमे द्यावा सागर, तो अत्यंत क्षार, अथवा म्हणून क्षीरसागर. क्षीरसागर म्हणून, क्षीर म्हणजे दूध, तरी तो नासेल कल्पांती. दुधाचा समुद्र मोठा आहे, चारी बाजूने वेढा आहे, 7 समुद्रांचा या पृथ्वीला वेढा आहे. क्षीरसागराची उपमा देऊ. आता दूधच म्हटल्यामुळे एक केव्हा तरी इतका प्रखर सूर्य तापतो हो, वैशाखात वगैरे, तर केव्हा तरी नासेल का नाही? इतकी थंडी, इतकं ऊन, इतकी थंडी, इतकं ऊन, गर्मीने तो नाचतो का नाही पदार्थ? करून आपल्या सगळ्यांना अनुभव असेल. फार उन्हाळा आलं की अगदी फ्रीज मध्ये ठेवलेले दूध जरा बाहेर काढले की नाचतं का नाही? वित्त नाचतं, खराब होतं. तो नासेल कल्पांती. आता जरी नाही नाचला समजा क्षीरसागर, तरी कल्पांत होईल तेव्हा त्यालाही नाश आहे. बरं ठीक आहे, म्हणजे सूर्याचा काही नाही लागू पडला उपमा, त्याचे दृष्टांत सागराचा नाही. उपमे द्यावा जरी मेरू, म्हणजे पर्वत, मेरू म्हणजे पर्वत. उपमे द्यावा जरी मेरू, तरी तो जड पाठाण कठोरू, तैसा नव्हे की सद्गुरु कोमळ दिनाचा. किती मोठा पर्वत जरी म्हटला तो कठोर मानलाय, म्हणजे कोमलता बिलकुल नसते. मोठमोठे खडक पर्वत त्या जुन्या काळी कुठे केव्हा तरी ज्वालामुखीचे स्फोटून वगैरे पर्वत झाले, अशा वर्णन आहेत धर्मग्रंथांमध्ये. उपमे द्यावा जरी मेरू, तरी तो जड पाषाण कठोरू, तैसा नव्हे की सद्गुरु कोमळ दिनाचा शिरा. सद्गुरूंचा अंतःकरण असं नाही बरं का, अत्यंत कोमळ, दिनांवर कृपा करणारा. दिनाचा म्हणजे अनाथांचा, आणि फार कृपा कर, दयाळू. सद्गुरूंचं वर्णनच केलंय, क्षत्रिय, ब्रह्मनिष्ठ, दयाळू.
त्याची वर्णन उपनिषदांमध्ये येतात. त्यालाच मुख्य सद्गुरूंचे लक्षण पुढे येणार आहे. मुख्य सद्गुरूंचे लक्षण आधी पाहिजे विमळ ज्ञान, निश्चयाचे समाधान, स्वरूपस्थिती श्रीराम. पुढे ओवी आहेच दाल. आणि त्यामुळे अत्यंत कोमळ प्रेम करणारे, कोमल अंतःकरणाचे, शिष्यांवर सहज कृपा करणारे, दयार्द्रता असणारे, दयाळूपणा कृपाळूपणा असणारे, म्हणून काही पर्वता मेरूशी त्यांची तुलना होऊ शकत नाही. देऊन पाहिलं मी पण नाही होत. आकाशाची तुलना करून उपमेने म्हणो जरी गगन, तरी ते गगना परिस निर्गुण. या कारणे दृष्टांतहीन सद्गुरु स गगनाचा, म्हणून गगनाचा म्हणजे आकाशाचा नाही. आकाशही सगुणच आहे. शब्द हा आकाशाचा गुण आहे. तिकडे एकही गुण नाही. त्वं गुणत्रयातीतः, त्वं देहत्रयातीतः, त्वं कालत्रयातीतः, त्वं. ही जी वर्णन आहेत ना, ही सद्गुरूंचीच वर्णन आहेत. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था असं पदही आहे. तेच ओंकाराचं रूप, तेच सद्गुरूंचं रूप. मुळात तत्व निर्गुण निराकार वर्णन नाहीच काही करतायत. ठीक आहे, ही वसुंधरा पंचमहाभूतांपैकी एक आहे. हिची आपण उपमा देऊ. धीरपणे उपमो जगती, तरी हेही नासेल कल्पांती. म्हणून धीरस्वास दृष्टांती हीण वसुंधरा श्रीराम. ठीक आहे, पंचमहाभूतांपैकी सर्वात मोठी पृथ्वी. पृथ्वी काय की बडी वगैरे ते कवन आहे. मग खूप मोठी, आपल्या डोळ्या दृष्टीने फारच मोठी हो, खूप मोठी. तिचा दृष्टांत देऊ. पण ती कल्पांताच्या वेळा असं वर्णन आहे पुढे दासबोधात. खूप प्रलयांची वर्णन आहेत, पंचप्रलयांची वर्णन आहेत. ती खसते. सूर्य तपे 12 कळी, पृथ्वीची होय होळी. भस्म होते. आज आपल्याला एवढं सगळं पृथ्वीवर सगळं दिसतंय ना. प्रलयकाली 12 सूर्य एकाच वेळी तापल्यानंतर तिची होळी होते, भस्म होऊन जळून जाते. म्हणून असा काही सद्गुरू नाही, असे नाही सद्गुरू भस्म नाही, तत्व आहे ते तसंच. म्हणून धीरत्वास दृष्टांतीचा धैर्य आणि क्षमा हे दोन पृथ्वीचे गुणधर्म मांडले. ते नाही, गभस्ती नाही, दिनकर नाही. पुष्कळ दृष्टांत आहेत. पुढे श्रोते हो, कल्पतरू आहे, चिंतामणी आहे. समर्थ म्हणतात की हे कोणतेच दृष्टांत कामात पडत नाही. सद्गुरूंना हरिहर ब्रह्मादिक म्हणू, ब्रह्मा विष्णू महेश असं म्हणू. समर्थांनी इथपर्यंत अजून सगळ्या उपमा आपण विस्ताराने सर्वांनी वाचाव्या, अभ्यास करावा. या सगळ्या उपमा मायेच्या प्रांतातल्या आहेत, पंचमहाभूतांच्या आहेत. लक्ष्मीचा दृष्टांत दिला आहे. समर्थ सद्गुरू अत्यंत लक्ष्मीवंत आहेत, तरी ते लक्ष्मी नाशिवंत. ज्याचे द्वारी असे तिष्ठत मोक्ष लक्ष्मी श्रीराम. सद्गुरूंची जर लक्ष्मीची तुलना केली तर मोक्ष लक्ष्मी ज्यांच्या जवळ आहे असे सद्गुरु तत्व आहे. मोक्ष दारात आहे, मोक्ष डोळे पायात म्हणतो ना आपण. ह्याप्रमाणे समर्थ रामदास स्वामींनी सद्गुरु स्तवनाच्या निरूपणामध्ये अनेक उपमांसह सद्गुरूंचं जे वर्णन करण्याचा, स्तवन करण्याचा आपल्याला करून सांगितलेले आहे, त्याचा समारोप केला आहे म्हणून की ठीक आहे, ते तर खूप मोठं तत्व आहे सद्गुरु तत्व. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू हा श्लोक समोर ठेवून असेल कदाचित, पण समर्थ म्हणतात गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णूपैकी हे सगळे, हे सगळेच्या सगळे एक वेळ हे संतात. हरिहर ब्रह्मादिक नाश पावती सकळिक, सर्वदा अविनाशयक सद्गुरुपद श्रीराम. हरिहर ब्रह्मादिक, ब्रह्मा विष्णू महेश, उत्पत्ती स्थिती लय यांचे देवता एक 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 एक. अगदी कल्पांतांच्या वेळी जेव्हा हे तीनही संपतात, मूळ माया ही आपल्या मूळ स्वरूपात विलीन होऊन जाते, त्यावेळेला फक्त सद्गुरु तत्व शिल्लक राहते. हरिहर ब्रह्मादिक ही ओवी खूप चांगल्या चिंतनाची आहे. आपल्यापैकी अनेकांनी याचा अभ्यासही केला असेल, करावा. खरं म्हणजे सद्गुरु स्तवनाचा पूर्णच अभ्यास असा एखाद्या तासाचा विषय नाहीये. मी नेहमी असं म्हणतो या चिंतनामध्ये की आपल्यापैकी अनेक साधक आहेत, उपासक आहेत, सद्गुरुपदिष्ट आहेत, सद्गुरूंचा उपदेश झालेला आहे, चिंतक आहेत, खूप उत्तम उपासक आहेत. या समासाचा नीट आपण अभ्यास करून ठेवावा, वारंवार वाचावा. हा प्रघात आहे खूप ठिकाणी.
सज्जनगडला रामदास स्वामींच्या समाधी समोर रोज जे दासबोध वाचनाचा कार्यक्रम असतो रात्री, पूजा जेव्हा समर्थांची मांडतात त्या वेळा अनेक भक्त शिष्यांचा हा परिपाठ आहे की रोजच आपल्या घरच्या देवपूजेनंतरही सद्गुरु स्तवनाचा समास हा मोठ्याने म्हणतात. आणि पुष्कळ लाभ होतो. एक तर रामदास स्वामींच्या शब्द आहेत ते आमच्या अंतःकरणात ते उतरतात, तो समाज पाठही व्हायला मदत होते. आणि एकदा पाठ झाला की त्याचं चिंतन व्हायला लागतं. आणि हे खरं म्हणजे सद्गुरूंचं यथार्थ वर्णन आहे, सद्गुरु पदाचं तत्वाचं वर्णन आहे. म्हणून समर्थांनी या समासाच्या समाप्तीवर ते म्हटलंय, हरिहर ब्रह्मादिक नाश पावती सकळीक सर्वदा अविनाश एक सद्गुरु पद श्रीराम. ब्रह्मा विष्णू महेश एक वेळ कल्पांताच्या वेळी नाही हे कोणी राहत, त्यांची गरज राहत नाही म्हणजे त्यांची गरज राहत नाही. हे मूळ नारायणाच्या ठिकाणी विलीन होऊन जातं, पुन्हा तो एकटा पडतो आणि पुन्हा खूप काळ गेल्यानंतर बराच काळ जावा लागतो. सकल मनुष्य जातीच्या अंतःकरणातल्या वासनांचा पुंज त्याच्या अंतःकरणात तिथे राहतो आणि त्यांचा पुन्हा फलित होण्याची वेळ जेव्हा होईल, स्वर्गाची वेळ येईल, तेव्हा पुन्हा मग मूळ माया इत्यादी, तेव्हा ब्रह्मा विष्णू महेश पुन्हा येते. ते संतात पण सर्वदा अविनाश एक सद्गुरु पदशी तयास उपमा काय द्यावी, म्हणून त्याला काही उपमा नाही देता येत. नाशिवंत सृष्टी आली आणि मायेच्या प्रांतातलं सगळंच नाशिवंत आहे, मायाच नाशिवंत आहे, ती संपून जाते, सगळंच नाशिवंत आहे. तयास उपमा काय द्यावी, नाशिवंत सृष्टी आघावी कल्पनेची उठा ठेवी न चले तेथे. नाहीतरी वेदांत शास्त्रांनी मायेची निर्मिती, ईश्वराची निर्मिती हे सगळं कल्पितच मानलेलं आहे. जीवही कल्पित आहे, सगळंही कल्पितच मानलेलं आहे. म्हणून तिथे शब्द बरोबर रामदास स्वामींनी तो ठेवला आहे, कल्पनेची उठा ठेवी न चले तेथे श्रीराम. त्याचं खूप विस्ताराने वर्णन 7 आणि 8 दशकांमध्ये येईल होते, तेव्हा त्याला आपण थोडासा न्याय द्यायचा प्रयत्न करू. पण रामदास स्वामींनी समारोप या समासाचा जिथे केला आहे, जे सुरुवातीला तो आपण म्हटलेली आहे. कारण 2 ओव्यांमध्ये पहिली आणि 31व्या ओळीमध्ये हा आहे, म्हणून सद्गुरु वर्णवेना हे गे हेची माझी वर्णना अंतरस्थितीची आखुणा अंतर्निष्ठ जाणती श्रीराम यांनी वर्णन केलेले आहे. जो अंतर्निष्ठ आहे, ज्याला हे कळलेला आहे, जो सद्गुरु पदाशी एकरूप झाला आहे, झोंबलेला आहे, तो अंतर्निष्ठ. काय त्याची व्याख्या पुढे ते आपण नंतर पाहू. अंतर्निष्ठांची आखुणा अंतर्निष्ठ जाणती श्रीराम असा समारोप केला आहे. आणि असा सद्गुरु स्तवनाचा हा समास जो अत्यंत महत्वाचा आहे, हा स्तवनांच्या दशकामध्ये रामदास स्वामींनी अंतर्भूत करून आपल्यालाही चिंतनाला प्रवृत्त केलंय. त्याचं यथार्थ चिंतन करावं. पण एक मुद्दा नेहमी लक्षात ठेवू आपण, आणि आपण थांबू इथे. त्यांच्या पदाचं तत्वाचं जरी चिंतन आहे, तरी सद्गुरूंच्या सगुण विग्रहाचं सुद्धा तेवढाच महिमा आहे. पुढे सख्य भक्ती, दास्य भक्ती, आत्मनिवेदन भक्ती, यामध्ये सद्गुरूंच्या या सगुण विग्रहाचं वर्णन कसं करावं, पूजा कशी करावी, अर्चन कशी करावं, मानस पूजा कशी करावी, हे सगळं मात्र आपल्याला नवविधा भक्तीच्या दशकात रामदास स्वामींनी शिकवलेलं आहे. श्रोते, निर्गुण निराकार सद्गुरूंच्या तत्वाचं पदाचं चिंतन नाही करतायत, वर्णन नाही करतायत, पण सगुण साकार सद्गुरूंचं वर्णन करण्यात सद्गुरू भजना इतके काहीच थोर नाही असं रामदास स्वामी म्हणतात. आणि तो आशय आपण लक्षात ठेवावा नेहमी. आपण भक्त आहोत, उपासक आहोत, आपण तो आशय लक्षात ठेवावा. आणि सद्गुरूंचं यथामती, तरीही जन यथामती स्तवनी जाहिले सन्मती, मोरोपंतांच्या श्लोकाचं चरण आहे. यथामती आपण सद्गुरूंचं रोज स्तवन करावं, त्यांचं रूप सुद्धा आठवायचा प्रयत्न करावा. ज्या देहाचा आश्रय घेऊन सद्गुरु तत्व विराजमान होऊन माझ्यावर कृपावंत झालं, त्या रूपाचं रोज चिंतन आठवण करावी. शक्य असेल तर मानस पूजा करावी, काकण अशेज आरती करावी, त्याने सद्गुरूंची कृपा होते. असतो सद्गुरु स्तवनाच्या आधारे आपण काही वेळ चिंतन करण्याचा प्रयत्न केला. आजचं झालेलं चिंतन श्री सद्गुरूंच्या रामदास स्वामींच्या चरणी समर्पण करू. या ठिकाणी थांबू. जय जय रघुवीर समर्थ.